एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहे जे अहिल्यानगरमधील खूप फेमस ठिकाण आहे, म्हणजे मेहर बाबांची समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे। तर चला आपण इथलचं पूर्ण परिसर बघूयात। म्हणजे परिसर तर अतिशय सुंदर आहे, चहूबाजूंनी पूर्ण झाडी आहेत। अहिल्यानगर संतांची भूमी म्हणतात ते उगीच नाही। याच जिल्ह्यात मेहराबाद म्हणून एक ठिकाण आहे जिथे मेहर बाबा यांची समाधी आहे। या समाधीवर डोकं टेकवायला परदेशातील लोक हजेरी लावतात। याच मेहर बाबांसाठी हॉलिवूड मध्ये रिसेप्शन ठेवलं गेलं होतं। पण हे बाबा नक्की कोण आणि त्यांचे कार्य काय याबद्दल फार कमी भारतीयांना माहिती आहे। तर त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मेहर बाबा यांचा जन्म पुण्याचा। मूळ नाव मेरवान शेरियार इराणी। त्यांचे वडील इराणहून भारतात आले। झोराष्ट्रीय पारसी धर्माचे ते साधक होते। मेरवान हा त्यांचा दुसरा मुलगा। घरातल्या आध्यात्मिक वातावरणाचे त्यांच्यावर लहानपणापासूनच संस्कार झाले होते। 19 वर्षाचे असताना मेहर बाबा डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा कॉलेजच्या वाटेवर त्यांना एक आजी दिसायची। तिच्यासोबत ते बसू लागले, गप्पा मारू लागले। त्या आजीकडे असलेल्या दैवी शक्तीमुळेच ते अध्यात्माकडे खेचले गेले असे सांगितले जाते। त्यानंतर ते अध्यात्माच्या ओढीने बाहेर पडले। त्यांच्या प्रवासात त्यांना ताजुद्दीन बाबा, नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि उपसनी महाराज हे 4 सद्गुरू त्यांना सापडले। यातील उपसनी बाबा यांच्यासोबत ते 7 वर्ष राहिले। मेहर बाबा जगभर फिरले, पण त्यांनी अहिल्यानगरची भूमी निवडली। मेहर बाबा समाधी अरणगाव येथे मेहराबाद येथे आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। मेहराबाद टेकडीवर समाधीजवळ एक संग्रहालय देखील आहे, जे मेहर बाबांच्या जीवनावरील दुर्मिळ संग्रहांनी परिपूर्ण आहे। आणि इथलं हे म्युझियम आहे। इथे आतमध्ये फोटोज काढणं अलाउड नव्हतं। मी तुम्हाला त्यांचे फोटोज टाकेल, व्हिडिओ काढू देत नव्हते, त्यामुळे तुम्ही ते फोटोज चेक करा। तसेच समाधीजवळ बाबांची खोली आणि बाबांच्या प्रमुख शिष्या मेहरा, बाबांची बहीण मनी व इतर शिष्यांच्या समाधी आहेत। समाधी मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओज काढणं अलाउड नाहीये, सो तुम्हाला मी त्याचे फोटो टाकते। 10 जुलै 1925 रोजी मेहराबाद येथे मेहर बाबांनी मौनव्रत पाळायला सुरुवात केली, जे त्यांनी 1969 मध्ये देहत्याग करेपर्यंत चालू ठेवले। या 44 वर्षाच्या काळात त्यांनी एका अक्षर फुलाच्या माध्यमातून आणि नंतर आपल्या हातांच्या इशाऱ्यांद्वारे संवाद साधला। म्हणूनच बाबांच्या समाधीवर त्यांचे प्रसिद्ध वचन, मी शिकवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी आलो आहे, असे कोरलेले आहे। आणि खरंच इथलं वातावरण सुद्धा खूप छान आहे। म्हणजे आणि इथे समाधीच्या जवळ सुद्धा खूप जास्त शांतता ठेवतात, तर ते सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे। एकदम सगळीकडे शांतता, अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकताय। तर तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।